गोंदिया के बिरसी गांव में सरकारी निधि को लेकर बड़ा विवाद। सभा मंडप की जगह खड़ी हो गई राजा भोज की प्रतिमा। किसान का रास्ता बंद, खेती तक पहुंचना हुआ मुश्किल। अब प्रशासन से न्याय की गुहार। सरपंच से पूछे गए सवालों पर नहीं मिला स्पष्ट जवाब। ग्रामीणों ने उठाई निष्पक्ष जांच की मांग। महाराष्ट्र के गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील अंतर्गत ग्राम बिरसी में सरकारी निधि के उपयोग को लेकर गंभीर आरोप सामने आए हैं। जानकारी के अनुसार गांव में सभा मंडप निर्माण के लिए सरकारी निधि स्वीकृति की गई थी, लेकिन आरोप है कि उसी निधि से राजा भोज की प्रतिमा स्थापित कर चावड़ी का निर्माण कर दिया गया। बताया जा रहा है कि ये निर्माण कार्य ग्राम पंचायत कार्यालय के पास ही किया गया है। हैरानी की बात यह है कि सरपंच को ही इस कार्य की पूरी जानकारी नहीं होने की बात सामने आई है, जिससे पूरे मामले पर कई सवाल खड़े हो रहे हैं। इस निर्माण के कारण गांव के किसान हंसराज वैद्य को अपनी खेती तक जाने का रास्ता नहीं मिल पा रहा है। रास्ता बंद होने के कारण वे अपनी फसल तक नहीं पहुंच पा रहे और खेती का काम प्रभावित हो रहा है। किसान हंसराज वैद्य ने प्रशासन से गुहार लगाई है कि उन्हें किसी भी स्थिति में अपनी खेती तक जाने के लिए रास्ता उपलब्ध कराया जाए। उनका कहना है कि रास्ता बंद होने से खेती करना मुश्किल हो गया है और उन्हें भारी नुकसान उठाना पड़ रहा है। मामला केवल रास्ता बंद होने तक सीमित नहीं है, बल्कि इसमें सरकारी निधि के दुरुपयोग के आरोप भी लगाए जा रहे हैं। ग्रामीणों का कहना है कि जिस कार्य के लिए निधि स्वीकृति की गई थी वो कार्य नहीं किया गया और उसकी जगह दूसरा निर्माण कार्य कर दिया गया। जब इस मुद्दे को लेकर पत्रकार परिषद में सरपंच से कोरे कागज पर हस्ताक्षर करने के बारे में सवाल पूछा गया तो उन्होंने इस पर कोई भी स्पष्ट जवाब नहीं दिया। अब ग्रामीणों और किसान की मांग है कि इस पूरे मामले की निष्पक्ष जांच कराई जाए और यदि किसी प्रकार की अनियमितता सामने आती है तो दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। प्रथम नागरिक हो, तुमच्या एका सहीमुळे गाव उद्ध्वस्त होऊ शकते। मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या सह्या पुऱ्या पेपरवर का करता? हा कोणत्या ट्रेनिंग मध्ये किंवा कोणत्या प्रोटोकॉल मध्ये असा कोणत्या दबाव तुम्ही हे दबावाखाली केलाय का कोणाच्या सचिव सरपंचाने किंवा कोणी पक्ष नेता किंवा कोणाकडून तुम्हाला असं प्रेशर केलं होतं? मग हे तुम्ही असं काऊन केलेलं आहे? कारण काय? वेळेस आता हे मला अशी एवढी कल्पना तर नाही, पण आता मी साईन तुमच्या ते का व्हेरीफाय करायचं का? मी साईन माझं आहे ना, म्हणजे तुम्ही साईन केलेलं नाही पेपर सहा म्हणजे गावापात्र साईन केलं एवढं आपलं गावापात्र नाही, तुम्ही इथे दिलेलं आहे जागा म्हणून, पण ती जागा कुठली आहे याच्यात कोणत्याही गोष्टी मेन्शन नाही आहे। हा असं प्रश्न आलाच नाही त्यावेळेस, म्हणजे सहा मिनिट प्रश्न आला नाही कोणत्याही गोष्टी जेव्हा होतात तर ते सरकारी मालमत्तेतून होतात। तुम्ही तुमच्या घरातून बनवलेलं आहे का? नाही, तुमच्या घरच्या मालमत्ता नसल्यामुळे तुम्ही ज्या सरकारी मालमत्ता वापरता तर तुम्हाला त्याच्या प्रत्येक गोष्टी प्रोटोकॉल नुसार फॉलो करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही फॉलो केलं नाही तर हा तुमच्या पहिली प्रॉब्लेम हे याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो। दुसरा आहे तुम्ही जे सभामंडप बांधकाम केलेलं आहे त्याचा नकाशा माझ्याकडे आहे, जरा तो नकाशा मला समजून सांगता का हे काय आहे आणि एवढा मोठा बांधकाम तुम्ही कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? दाखवा थोडं रस्त्यात कोणत्या ठिकाणी असं बांधकाम केलेलं आहे? गावातील ग्रामपंचायत मध्ये आता खूप ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे बांधकाम आम्हाला अजून कुठपर्यंत दिसलेलं नाही। मी थोड्या वेळ तुमच्या इकडे येण्याआधी गावात सर्वे केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने कोणत्याही ठिकाणी असं बांधकाम केलेलं नाही याची शहानिशा दखल घेतलेली आहे। तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल? तुम्हाला कुठं सभामंडप दिसत आहे? जरा प्लीज मला दाखवता का? मी येतो तुमच्यासोबत। चला, सभामंडप आपल्याला जे दाबापाती देताना आम्हाला त्यांना सभामंडप बांधला गावामध्ये त्यावेळेस। कुठं बांधलाय? जागा कुठं आहे? साईडलाच आहे। कुठं दाखवा? चला, ऑन कॅमेरा आपण त्या सभामंडपाची भेट देणार आहोत। या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत। तुम्हाला कोणाला दिसला का सभामंडप बनवलेला आपल्या ग्रामपंचायत मध्ये? जवळपास 600 ते 800 स्क्वेअर फीट एरिया वापरण्यात आला। तुम्हाला दिसला का असं बांधकाम? तुम्ही कुठले? तुमचं नाव काय? मी यांचा भाऊ आहे। नाव काय? चंद्रशेखर वैद्य। तुम्हाला दिसलं का बांधकाम कुठं केलं? नाही। तुम्ही साहेब त्या ठिकाणी बांधकाम कोणत्या ठिकाणी झालं तुम्ही पाहिलंय का? आम्ही बाहेर तुम्ही गावातले आहात का? प्लीज या आतमध्ये ग्रामपंचायत तुमची आमची नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी येणं उपस्थित आहे। आज हे जे आम्ही बांधकाम तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हे पेपर आमच्याकडले नाहीत, आम्ही हे पेपर स्वतः तयार केलेले नाही। या पेपरवर लक्ष द्या। असं बांधकाम तुम्हाला कुठे दिसलंय का? हे त्याच्या नकाशा जवळपास 600 ते 1000 स्क्वेअर फीट एरियामध्ये बांधकाम झालेलं आहे आणि बांधकामाचं नाव आहे सभामंडप, बरोबर सर? आणि मी तुम्हाला आणखी एक पेपर दाखवतो।